भारतीय हवामान विभागानं शनिवारी मान्सून 48 तासात अंदमान समुद्रात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता। हा अंदाज खरा ठरवत मान्सून आज अंदमान समुद्रात दाखल झाला। नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरींच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेट आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झालाय। भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे। दिलासादायक बाब म्हणजे अल निनोचा प्रभाव कमी होत असल्यानं यंदा मान्सून धो बरसणार असून सुमारे 106% पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। केरळमध्ये मान्सून 1 जूनला दाखल होतो, मात्र यंदा तो 1 दिवस आधी म्हणजेच 31 मेला दाखल होण्याचा अंदाज आहे। यामध्ये 4 दिवस कमी अधिक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 28 ते 3 जून या दरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या वाटचालीला अनुकूल वातावरण राहिलं तर महाराष्ट्रात मान्सून 10 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो।